उन्हाळा आला की खाण्यापिण्यामध्ये आपण वेगवेगळे बदल करतो। सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा अगदी पटकन बनवता येईल असा हा झटपट आणि पौष्टिक नाश्ता बनवतोय। तर त्यासाठी इथे मी ही अर्धी जुडी कांद्याची पात घेतली। ही पात स्वच्छ धुवायची, थोडीशी कोरडी झाली की मग इथे मी अशी कापून घेते। तर सुरुवातीला ही पात कापते आणि नंतर त्याचे जे छोटे छोटे कांदे आहेत ते सुद्धा कापून घेणार आहे। हे सर्व अगदीच बारीक न करता साधारण असं मध्यम आकारामध्ये जरी कापलं तरीही काहीच हरकत नाही। वाढत्या या उन्हाळ्यात उष्णतेचा दाह कमी व्हावा आणि शरीराला भरपूर पौष्टिकता मिळावी, थंडावा मिळावा यासाठी हे खास थालीपीठ बनवतोय। तर त्यासाठी ही कांद्याची पात घ्यायची आणि सोबतच नाचणीच्या पिठाचा सुद्धा वापर करणार आहे। हे थालीपीठ छान रुचकर व्हावं यासाठी एक खास मसाला बनवतोय। तर त्यासाठी 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा भरून धणे आणि 1 चमचा भरून जिरे घेतलंय। यामध्ये पाणी वगैरे न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटायचं। तयार धणेपूड, जिरेपूड वापरण्यापेक्षा असं हे ताजं वापरलं म्हणजे पदार्थाची चवही वाढते आणि उन्हाळ्यामध्ये असं धणे जिरं खाणं फार फायदेशीर ठरतं। तर याची ही अशी भरड काढून झाली की मग ती या भाजीमध्ये घालावी। आता यामध्ये काही पिठं घालणार आहोत। तर नेहमीची ज्वारी, बाजरीची पिठं न वापरता आज मी हे नाचणीचं पीठ वापरणार आहे। नेहमी भाकरीसाठी मी जे पीठ वापरते तेच आहे। तर 1 किलो नाचणीसाठी साधारण 200 ग्रॅम यामध्ये मी तांदूळ घालते आणि ते असे वाटून आणते। नाचणीच्या पिठासोबतच थालीपीठ छान खमंग व्हावं यासाठी यामध्ये बेसन सुद्धा घालणार आहे। तर 1 वाटी नाचणी पीठ आहे त्यासाठी 2 चमचे भरून बेसन घालायचं। नाचणी दळतानाच यामध्ये तांदूळ सुद्धा घातले होते, त्यामुळे आता यामध्ये वेगळं तांदळाचं पीठ घातलेलं नाही। सोबतच थोडीशी हळद घालायची आणि आपण थालीपीठ बनवतोय तर पांढरे तीळ मात्र आवर्जून घालावे। साधारण 1 चमचा भरून पांढरे तीळ घातले आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। सर्वात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता मात्र लगेच यामध्ये पाणी वगैरे न घालता सुरुवातीलाच हे कोरडे जिन्नस असे एकजीव करायचे। मग यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण नेहमी भाकरीसाठी जसा गोळा बनवतो त्या पद्धतीचं हे पीठ मळायचं। यामध्ये कोथिंबीर आहे, आपण मीठ घातले, शिवाय कांद्याच्या पातीला सुद्धा बरचसं पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालून हे असं नेहमी भाकरीसाठी जसं पीठ मळतो त्या पद्धतीचंच पीठ मळायचं। पीठ मळून झालं की यामध्ये 2 चमचे भरून तेल घातलंय। हे तेल ह्या सर्व पिठाला लावायचं आणि आता मात्र हे पीठ झाकून वगैरे ठेवायची गरज नाही, लगेच याचं थालीपीठ करायला घेऊ। तर त्यासाठी पाण्यामध्ये असा हात बुडवायचा आणि नंतर या पिठाचा असा गोळा घ्यायचा। बरं, थालीपीठ थापण्यासाठी आपण केळीचं पान वापरू शकता, बटर पेपर वापरू शकता किंवा या पद्धतीने एखादा सुती कापड घ्यायचा, तो पाण्यामध्ये बुडवून घट्ट पिळायचा आणि मग यावर असे थालीपीठ थापायचे। बरं, थालीपीठ थापताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ असं न करता सर्व बाजूने एकसारखं थापायचं आणि गरज असेल तर अधेमध्ये हाताला पाणी लावायचं। मध्यम आकारामध्ये थालीपीठ असं थापून झालं की सर्वात शेवटी वर पांढरे तीळ लावायचे, पुन्हा त्यावर हात फिरवायचा आणि याला असे होल करायचे। मध्यम गॅसवर तवा छान कडकडीत गरम झालाय। आता यावर हे थालीपीठ घालायचं। वरच्या कापडावर असा हलकासा दाब द्यायचा म्हणजे हे थालीपीठ कापडाला चिकटत नाही। गॅस मध्यमच ठेवायचा आणि कडेने आणि या होलमध्ये थोडं थोडं असं तेल सोडायचं। आता यावर झाकण ठेवून साधारण एका बाजूने 2 ते 3 मिनिटे शेकायचं, म्हणजे हे थालीपीठ कोरडंही होत नाही आणि आतपर्यंत छानपैकी शिजून येतं। झाकण काढल्यानंतर पुन्हा अर्धा मिनिट वगैरे शेकायचं आणि नंतर दुसरी बाजू पलटायची। हे थालीपीठ शेकून होईपर्यंत बघा आपलं दुसरं थालीपीठ सुद्धा तयार आहे। आता हे थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस असं भाजत आलं की आपल्या आवडीप्रमाणे वरून तूप किंवा मग असं लोणी लावायचं। तर उन्हाळ्यामध्ये नाचणीचं पीठ, कांद्याची पात शरीराला फार उपयुक्त असते। तर त्यासाठी सकाळची घाई गडबड असेल किंवा काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर असं हे खमंग खरपूस नाचणीच्या पिठाचं थालीपीठ आपण बनवू शकता। सोबतीला दही घ्यायचं किंवा मग अशी दह्यापासून एखादा रायता बनवू शकता। तर त्यासाठी 1 वाटी दही असं मी फेटून घेतलं। एक मध्यम आकाराची काकडी अशी बारीक किसून ती यामध्ये घालायची।
घातली, सोबतच थोडीशी कोथिंबीर घातली आणि आवडत असेल तर वरून थोडीशी अशी लाल मिरची पावडर घालायची, म्हणजे हे रायता मस्त आंबट तिखट असं होतं. तर उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा काही वेगळं बनवायचं असेल किंवा मग नाचणीची भाकरी वगैरे खायला मुलं कंटाळा करत असतील तर त्यांच्यासाठी आपण असं खास नाचणी आणि कांद्याचं थालीपीठ बनवू शकता. यासोबत आपण दह्याचं रायतं केलंय, मिरचीचं लोणचं आहे, आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने सर्व करू शकता. तर तुम्हाला ही नाचणीच्या पिठाच्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एखाद्या पौष्टिक आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.